पट्ट्यावर हार्दिक स्वागत। आज आपण आलेलो आहोत पुण्यामध्ये, शूट चालू आहे घबाडकुंड। ह्या घबाडकुंडात आपण सध्या शिरलेलो आहेत, पण सध्या ह्या घबाडकुंडीची एक वास्तूच वेगळी दिसते। त्या सगळ्यांना हसवत असतात। हा मध्ये आपले कुशल भाऊ काय बोलताय या घबाडकुंडाबद्दल, काय सांगणार तुम्ही? हा एक खूप जबरदस्त असा भव्य दिव्य असा हॉरर कॉमेडी सिनेमा मराठी प्रेक्षकांसाठी येतो आहे आणि तुम्हाला थँक्यू, तुम्ही हा सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करताय त्याबद्दल। आणि मी या सिनेमाचा भाग आहे त्याबद्दल मला एकदम भारी वाटतं। सर, चला वायुद्यामध्ये तुमचं एक कॉमेडीचं एक जॉगर होता, आज तुम्ही इथे एक भयानक आणि भयपट मध्ये तुम्ही एंट्री करताय, तर त्याच्यामुळे तुम्हाला काय फरक जाणवतो आणि काय तुम्ही सांगणार आहे याबद्दल? सिनेमात काम करणं हे फार कठीण असतं। सिनेमात भूमिका करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला लागते की हे राहणार कायमसाठी। बरोबर आहे। टीव्ही टेलिव्हिजनवरचं विसरलं जातं पटकन, फार काळ लक्षात राहत नाही लोकांच्या, त्यामुळे इथे काम करताना त्याचं भान ठेवायला लागतं। ते पण बरोबर आहे, पण असं चित्रपट सेटवर आलो की मी तर घाबरलोच आहे, पण तुम्ही काम करताना तुम्हाला कसं वाटलं ते सांगितलं नाही। काम करताना नाही, पण जेव्हा पहिल्यांदा मी सेट बघितलं तेव्हा मात्र मला भीती वाटली। कारण आम्ही रात्री 11च्या दरम्यान वगैरे हा सेट बघितला। अच्छा। आणि मोबाईलच्या प्रकाशामध्ये, आम्ही मोबाईलच्या टॉर्च मध्ये हा सेट बघितला होता, त्यामुळे हे सगळं फार भयंकर दिसतं रात्रीचं। आता खूप लाईट आहे इथे, खूप प्रकाश आहे, बरोबर, पण रात्रीचं हे फार भयंकर दिसतं। पण हा जो काय प्रकार, काय एक सांगणार, काय म्हणजे काय? हे सगळं शशांक शेंडे सर जे आहेत, आपले मोस्ट सिनियर ऍक्टर आहेत, मराठी हिंदी सिनेमा सृष्टी गाजवलेले त्यांनी, हे सगळं त्यांचं केलेलं आहे। बरोबर, एक प्रकार आहे ह्यातलं मला फार नॉलेज नाहीये, पण हा काहीतरी एक भयंकर प्रकार आहे एवढंच मला माहिती। बरोबर, इवन मी त्याचा अभ्यास पण केला नाही, कारण सिनेमातही माझ्या वाट्याला हे सगळं नाहीये, थँक गॉड। अरे वा, पण हा जो प्रकार आहे तुमच्या कानात पडलेलाच असणार की असं घडतं असं विसरमध्ये, तुम्ही काय सांगा त्याच्याबद्दल? मला याच्याविषयी खरंच माहित नाही, म्हणजे आपलं जारण मारण वगैरे मला यातलं नॉलेजच नाही। मी तुम्हाला खरंच अगदी उगाच काय सांगायचं म्हणून नाही, पण मला फक्त एवढंच वाटतं की माझा देवावर भयंकर विश्वास आहे। बरोबर आहे, पण ज्या अर्थी पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्या अर्थी निगेटिव्ह एनर्जी असेल, पण त्यामुळे मी त्या शक्तीला नाकारतही नाही। बरोबर, आणि मी त्या शक्तीला प्रोत्साहनही करत नाही। बरोबर। आता एकंदरीत चित्रपटात बघितले की नांगे साहेब आहेत, तर त्यांचा तुमचं बॉन्डिंग कसं होतं? इथे एक असे एकदम जिपाड सारखे तुम्ही असे, तर तुमचं बॉन्डिंग कसं होतं? का त्यांनी काय तुमचा काय अनुभव, काय व्यायाम ते प्रत्येक ठिकाणी काय ना काहीतरी त्यांची प्रॅक्टिस चालूच असते, तर त्या बाबतीत तुम्ही काय सांगणार? देवा ज्या पद्धतीने काम करतो ना, देवदत्त नागे देवा आम्ही त्याला म्हणतो, देवा ज्या पद्धतीने डेडिकेटली काम करतो, त्या पद्धतीने आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये कोणी शरीराची काळजी घेऊन काम करत असेल असं मला वाटत नाही। त्याचं खाणं पिणं, त्याचं डाएट आणि अत्यंत त्याच्या उलट माझं आहे। बरोबर, मला वडापाव आला की मला वडापाव आवडतो, ब्रेड पॅटीस आवडतो, पाणीपुरी आवडते, भेळ मी खातो। तो मला सांगतोय की मला फक्त 1 महिना दे, मी तुझं पोट आत घालीन, पण त्याच्याबरोबर मरायला कोण व्यायाम करेल, त्यापेक्षा पोट बाहेर आलेलं बरं। असं का? तुम्ही एकदा त्याच्यावर व्यायाम करा, तुमच्या लक्षात येईल। अरे बापरे, नकोच। आता एकंदरीत मग आपल्या दिग्दर्शक त्यांनी अल्लड पिल्लड याच्या आधी पण एक चित्रपट काढला, तो हिट पण झाला आणि त्याची सुद्धा एक वेगळाच प्रकार आहे, तर त्यांच्या बाबतीत तुम्ही काय सांगणार? प्रीतम सर या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत आणि त्यांचा यापूर्वी अल्याड पल्याड नावाचा सिनेमा आला होता आणि अल्याड पल्याडने बॉक्स ऑफिस वरती धुमाकूळ गाजवला होता, धुमाकूळ केला होता। आणि आता त्यांनी हा हॉरर कॉमेडी या जॉनरचा हा नवीन सिनेमा करायचा ठरवलेला आहे। आधीच्या सिनेमाची ही वरची पायरी असं आपण म्हणू शकू। डीओपी योगेश कोळी सर आहेत, जबरदस्त अनुभव असलेला माणूस आहे तोही, आणि अशा एका टीमचा आपल्याला भाग होता येतं, हे माझ्यासाठी नशिबाने आलेली संधी आहे आपण म्हणू। प्रीतम सर खूप भारी माणूस आहे, त्याला येतच काम मला वाटतं।
आता आता आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगणार या भयानक पटाबद्दल, काय सांगणार की जेणेकरून तुमची ही भूमिका बघायला पण ते बघणार, कारण याच्या आधी तुम्ही कॉमेडीची केली आणि आता तुम्ही ठराविक बद्दल तुम्ही काय सांगा प्रेक्षकांना? एक वेगळाच भव्य दिव्य असा सिनेमा हॉरर कॉमेडी जॉनर असलेला मराठीमध्ये येतो आहे. मी सगळ्यांना विनंती करतो, प्लीज हा सिनेमा जेव्हा केव्हा येईल प्रेक्षागृहामध्ये जाऊन बघा. मराठीमध्ये अशा पद्धतीने इतका मोठा सेट उभा करून 3 सेट आहेत आणि इतकं भव्य दिव्य सेट आहेत. त्याच्यातनं साऊथची टीम आहे फायटिंगसाठी. तुमचे आवडते कलाकार आहेत या सिनेमामध्ये. मला खात्री वाटते हा सिनेमा तुमचं मनोरंजन करेल. प्लीज हा सिनेमा नक्की बघा.